मला हे काल सांगू शकला असता. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट म्हणजेच आपला काय असतो, कर्ता असतो. तो कर्ता तुम्हाला ॲज इट इज लिहायचा आहे. तूची इंग्लिश लिहिलं, यू लिहिलं. त्याच्यानंतर जा मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जायचं आहे. जेव्हा मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी एखादा वर्ड मी करतो किंवा करू शकलो असतो किंवा काय करावे काय करू नये किंवा एखादी शक्यता दर्शवलेली असते, अशा ठिकाणी तुम्हाला मॉडेल वर्बचा यूज करायचा असतो, ना की टेन्सचा. आता तुम्ही म्हणाल की मॉडेल वर्ब्स म्हणजे काय? मॉडेल वर्ब्स म्हणजे कॅन, कुड, मे, माईट, शूड हे आपले काय झाले, मॉडेल वर्ब्स झाले. याच्यापैकी एकाचा यूज तिथे तुम्हाला करायचा असतो. क्लिअर? आता तुम्ही इथे बघा, इथं शकला असता आहे म्हणून आपण इथे काय घेणार, जर शकतो असं आलं असतं तर आपण कॅनचा यूज केला असता. पण इथे शकला असता म्हणजे आपल्याला कॅनचं पास्ट घ्यावं लागेल, कारण शकणे एखादी गोष्ट करून झालेली आहे, असं असं करू शकला असता असं तो म्हणत आहेत, म्हणजे पास्टची गोष्ट आहे. म्हणून इथे आपल्याला कॅनचं पास्ट फॉर्म घ्यावं लागणार. कॅनचं पास्ट फॉर्म आहे कुड आणि त्याच्यानंतर तुम्हाला हॅव घ्यायचं आहे. म्हणजे काय लिहिलं इथं, कुड हॅव. त्याच्यानंतरचा पार्ट आहे सांगणे. सांगण्याची इंग्लिश आहे टेल, बरोबर. पण इथे कुड हॅव घेतलेला आहे आपण, तर कुड हॅव घेतल्यानंतर वर्बचं म्हणजेच क्रियापदाचं थर्ड फॉर्म घ्यायचं असतं. म्हणून आपल्याला टेलचं थर्ड फॉर्म घ्यावं लागेल. टेलचं थर्ड फॉर्म आहे टोल्ड. टेल, टोल्ड, टोल्ड. सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म टोल्डच आहे, म्हणून आपण इथे टोल्ड लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे मला हे काल. हा पार्ट आहे, हा पूर्ण पार्ट आपल्याला लिहायचा आहे. त्याची इंग्लिश आहे मी धिस यस्टरडे. मी धिस यस्टरडे. आपलं सेंटेन्स झालं, यू कुड हॅव टोल्ड मी धिस यस्टरडे. यू कुड हॅव टोल्ड मी धिस यस्टरडे. क्लिअर? जर समजलं नसेल तर परत बघा, त्याने करू की तुम्हाला चांगलं समजेल. हळूहळू जशी तुम्ही अशी सेंटेन्स ट्रान्सलेट करत जाल तसं हे तुम्हाला चांगलं समजणार आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आपण हे एका दिवसात करू शकतो का? आपण हे एका दिवसात करू शकतो का? सेंटेन्स ॲज इट इज डिवाइड करा. केलं? सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर आता इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं शकतो, शकता हे जर वर्ड आले, शकला किंवा मॉडेल वर्बचा कोणताही एखादा वर्ड आला मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी, तर तिथे तुम्हाला कॅन, कुड, शुड, मे, माईट यांचा यूज करायचा आहे, बरोबर. त्याच्यापैकी एकाचा यूज करायचा आहे असं सांगितलं. आता इथे बघा, शकतो तर वर्ड आलेला आहे, त्याच्यानंतर का सुद्धा आलेला आहे. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि प्रश्नार्थक वाक्याला पहिल्यांदा आपण काय लिहितो, हेल्पिंग वर्ब, बरोबर. आता इथे हेल्पिंग वर्ब काय आहे, शकतो. शकतोची इंग्लिश काय आहे, कॅन. म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे शकतोची इंग्लिश लिहावी लागणार. कॅन लिहिलं. त्याच्यानंतर मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट लिहायचा आहे तुम्हाला. मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट आहे आपण. आपणची इंग्लिश आहे वी. लिहिलं वी. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला मागून ट्रान्सलेट करायचं आहे. आता शकतोची इंग्लिश तर आपण ऑलरेडी लिहिलेली आहे. आता करण्याची इंग्लिश आहे डू. लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे हे एका दिवसात. हे एका दिवसाची इंग्लिश आहे धिस इन वन डे. धिस इन वन डे. आपलं सेंटेन्स झालं, कॅन वी डू धिस इन वन डे. कॅन वी डू धिस इन वन डे. वन डे, इन वन डे म्हणजे एका दिवसात. क्लिअर? नेक्स्ट सेंटेन्स, त्याने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाला. त्याने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाला. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. सेंटेन्स डिवाइड केलं. सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर आता एकदा सेंटेन्स नीट बघा. एकाच सेंटेन्समध्ये दोन सेंटेन्स आहेत आणि ते आणीने जोडलेले आहेत. बघा, आणीच्या पहिलं एक सेंटेन्स आहे आणि आणीच्या नंतर एक सेंटेन्स आहे. तर आपल्याला दोन्ही सेंटेन्स जसं आपण डिवाइड करून ट्रान्सलेट करतो तसंच करायचं आहे. पण फक्त इथे पहिला पार्ट म्हणजे पहिलं सेंटेन्स आधी आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे आणि नंतर शेवटचं पार्ट आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे. म्हणजे शेवटचं सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं आहे. क्लिअर? पहिलं आता प्रत्येक सेंटेन्सला डिवाइड करा. सगळं सेंटेन्स तुम्ही डिवाइड करा. केलं? सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर इथे एक बघा, हे जे सेंटेन्स आहे, एखादी गोष्ट केली जेव्हा तुम्ही सांगता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की हा टेन्स समजायचा सिम्पल पास्ट टेन्स. म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. आणि साध्या भूतकाळामध्ये वर्बचं म्हणजे क्रियापदाचं सेकंड फॉर्म लिहिलेलं असतं. इथे सुद्धा हेल्पिंग वर्ब नसतं. क्लिअर? सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करूया. त्यानेची इंग्लिश लिहा तुम्ही ही. त्यानेची इंग्लिश आहे ही.
त्याच्यानंतर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. आता इथे 2 सेंटेन्स असल्यामुळे पहिल्या सेंटेन्सच्या शेवटी जायचं आहे तुम्हाला. काय वर्ड आहे? विचार केला. विचार करणे थिंक. आणि आपल्याला याचं सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. थिंक, थॉट, थॉट. थर्ड आणि सेकंड फॉर्म थॉट आहे, म्हणून आपण इथे काय लिहिणार? थॉट. आणि क्षण, त्याच्यानंतरचा पार्ट आहे क्षणभर. क्षणभरची इंग्लिश आहे फॉर अ मोमेंट. फॉर अ मोमेंट. आता हे जे आणि लिहिलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे अँड. लिहिलं. आता त्याच्यानंतर जे सेंटेन्स आहे ते आता जसं ट्रान्सलेट केलं सेम तसंच ट्रान्सलेट करायचं आहे. आता इथे पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. मगची इंग्लिश आहे देन. लिहिलं देन. आणि त्याच्यानंतरचा पार्ट लास्टला म्हणाला आहे, त्याच्यामुळे इथे शेवटी जाऊन शेवटून ट्रान्सलेट करण्याची गरज नाही. 2च पार्ट आहेत. म्हणाला, म्हणण्याची इंग्लिश आहे से. आणि सेचं सेकंड फॉर्म लिहायचं आहे. सेचं सेकंड फॉर्म आहे सेड. सेड. म्हणून आपण इथं लिहिलं सेड. आपलं सेंटेन्स झालं. ही थॉट फॉर अ मोमेंट अँड देन सेड. ही थॉट फॉर अ मोमेंट अँड देन सेड. क्लिअर? नेक्स्ट सेंटेन्स. त्याची कार अडकली. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं. आता इथे बघा, एखादी गोष्ट झाली, सेम पहिल्यासारखं सेंटेन्स आहे, म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. जर तुम्ही माझा टेन्सचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही टेन्सचा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये तुमचे खूप सारे कन्फ्युजन क्लिअर होणार आहेत आणि त्याच्यामुळे अशी सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सलेट करताना खूप इझी जातील. त्याची लिंक मी वरती आय बटनमध्येही देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि वर्बचं इथे सेकंड फॉर्म असतं. इथे हेल्पिंग वर्ब नसतं. मराठी सेंटेन्सचा पहिला पार्ट तुम्हाला ॲज इट इज लिहायचा आहे. पहिला पार्ट आहे त्यांची कार. त्यांची कारची इंग्लिश आहे देअर कार. आता आणि शेवटचा पार्ट कोणता आहे? अडकली. अडकलीची इंग्लिश काय आहे? अडकणे स्टकचा आपल्याला सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. स्टकचं सेकंड फॉर्म ही स्टकच आहे. थर्ड फॉर्मसुद्धा स्टक आहे, म्हणून इथे स्टक लिहिलं. आपलं सेंटेन्स झालं देअर कार स्टक. खूप इझी सेंटेन्स होतं आणि तुम्ही जर याला पुढे वाढवू शकता की माझी कार चिखलात अडकली किंवा माझी कार दगडाला अडकली. अशा प्रकारे तुम्हाला लिहून पुढे त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स. ती तिच्या आईसारखी दिसते. आपण सर्रास हे सेंटेन्स बोलतो, पण इंग्लिशमध्ये जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळेस आपण थोडंसं कन्फ्यूज होतो. पण आजपासून तुम्ही सेंटेन्स बोलण्यासाठी कन्फ्यूज होणार नाही. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं. आता बघा, एखादी गोष्ट करतो किंवा एखादी गोष्ट तुम्ही नेहमी करता किंवा नेहमी बोलता किंवा सध्या तुम्ही बोलत आहात, असे जेव्हा सेंटेन्स असतात किंवा बोलता तुम्ही, असे सेंटेन्स असतात, त्यावेळेस तुम्हाला समजायचं की सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बला म्हणजेच क्रियापदाला यस किंवा यस लागलेला असतो आणि इथे सुद्धा हेल्पिंग वर्ब नसतं. म्हणून संपला प्रश्न आपला. ॲज इट इज सेंटेन्स आता ट्रान्सलेट करायला सुरुवात करा. पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. तीची इंग्लिश आहे शी. लिहिलं शी. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. शेवटचा पार्ट आहे. आता दिसण्याची इंग्लिश आहे लुक आणि इथे यस किंवा यस असतो, म्हणून इथे लिहिलं लुक्स. आता तुम्ही म्हणाल इथे लुक्स कसं काय लिहिलं? जेव्हा सब्जेक्ट म्हणजेच करता ही सी इट असतो त्यावेळेस तुम्हाला यस किंवा यस लावायचा असतो. आता इथे आपला सब्जेक्ट सी आहे, म्हणून आपण इथे यस लावलेला आहे. क्लिअर? आणि त्याच्यानंतरचा पार्ट आहे तिच्या आईसारखी. तिच्या आईसारखीची इंग्लिश आहे लाईक हर मदर. मी तुम्हाला मागच्या सेंटेन्समध्ये पण सांगितलं होतं की जे जोडून शब्द असतात, तिच्यापेक्षा, माझ्यापेक्षा, आमच्यापेक्षा, आईसारखी, तिच्यासारखी, हिच्यासारखी, त्यातला जो सारखी वर्ड आहे तो पहिल्यांदा लिहायचा आहे आणि नंतर बाकीचे जे उरलेले वर्ड लिहायचे असतात. हे जरा ट्रिक आहे, हे लक्षात ठेवा. आपलं सेंटेन्स झालं सी लुक्स लाईक हर मदर. नेक्स्ट सेंटेन्स. खूप दिवसापासून मला असलं पुस्तक हवं होतं. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर एक लक्षात घ्या, हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं. पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ. आणि पूर्ण चालू भूतकाळामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब असतं हॅड बीन आणि त्याच्यानंतर लिहायचं असतं आपल्याला वर्बचं ING फॉर्म. क्लिअर? आता हे सेंटेन्स वाचल्यानंतर तुम्ही म्हणाल की मॅम इथे पहिला पार्ट तर खूप दिवसापासून आहे, तर आपण इथे सब्जेक्ट कसा ओळखायचा? कारण सब्जेक्ट कसं सब्जेक्ट असतो, मला, त्याला, तिला, करणारा कोणीतरी असला पाहिजे, म्हणून सब्जेक्ट आपण त्याला म्हणतो, बरोबर? पण इथे तर ते दिसत नाही. गाईज, असे जे सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये एक सांगते मी तुम्हाला, पहिल्यांदाच
अशा सेंटेन्समध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा असतो आणि सब्जेक्ट टेन्सची जी सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा असतो आहे. म्हणून आता इथे आपल्याला पहिल्यांदा सब्जेक्ट लिहावं लागेल. आता इथे सब्जेक्ट आहे मला, जो करतो तो सब्जेक्ट असतो, बरोबर. आणि मला हा सब्जेक्ट आहे म्हणून इथे लिहिला आय. आयच्या नंतर आपल्याला लिहायचं आहे हेल्पिंग वर्ब आणि पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब असतं आपलं हॅड बीन, म्हणून इथे लिहिलं हॅड बीन. त्याच्यानंतर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. त्याच्यानंतरचं जे शेवटचा जो पार्ट असतो ना तो असतो आपलं वर्ब. शेवटच्या पार्टला जोडून जो शब्द असतो तो आपला काय असतो वर्ब. एखादी क्रिया जर करत असणारा एखादा वर्ड असेल तर त्याला आपण क्रियापद म्हणायचं आहे, म्हणजेच वर्ब म्हणायचं आहे. आता इथे वर्ब बघा काय आहे, हवं होतं, हवं असणे वॉन्ट, आणि इथे ING लावायचं आहे आपल्याला मेन क्रियापदाला, म्हणून इथे लिहिलं वॉन्टिंग. त्याच्यानंतरचा पार्ट आहे असलं पुस्तक. असलं पुस्तकची इंग्लिश आहे सच अ बुक. त्याच्यानंतरचा पार्ट आहे खूप दिवसापासून, कारण मलाची इंग्लिश तर आपण ऑलरेडी पहिलंच लिहिलेली आहे, म्हणून त्याच्यानंतरचा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला खूप दिवसापासूनची इंग्लिश आहे फॉर अ लॉंग टाईम. आपलं सेंटेन्स झालं आय हॅड बीन वॉन्टिंग सच अ बुक फॉर अ लॉंग टाईम. क्लिअर झालं? कसलंही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्येही सांगू शकता किंवा मला तुम्ही मेसेजसुद्धा करू शकता. तू या ड्रेसमध्ये छान दिसतेस. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर बघा तुम्ही हे सेंटेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. तुम्ही म्हणाल का एखादी क्रिया तुम्ही करता किंवा एखादी क्रिया नेहमी करता हे ज्यावेळेस तुम्ही सांगता त्यावेळेस तुम्हाला सरळ सिम्पल प्रेझेंट टेन्स घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वर्बचं म्हणजेच क्रियापदाचं यस किंवा ES फॉर्म लिहायचा आहे. चला सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करूया. मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट तुम्हाला ॲज इट इज लिहायचा आहे. पहिला पार्ट आहे तूची इंग्लिश आहे यू, लिहिलं यू. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. सेंटेन्सच्या शेवटी आहे दिसतोस. दिसण्याची इंग्लिश आहे लुक, म्हणून इथे लुक लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे छानची इंग्लिश आहे नाईस लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे या ड्रेसमध्येची इंग्लिश आहे इन धिस ड्रेस. आपलं सेंटेन्स झालं यू लुक नाईस इन धिस ड्रेस. क्लिअर? नेक्स्ट सेंटेन्स मी दररोज इंग्रजी बोलतो. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं? आता बघा इथे तुम्ही काय म्हणता, एखादी क्रिया तुम्ही दररोज करता किंवा तुमचं डेली रुटीन सांगता त्यावेळेस तुम्हाला ते जे सेंटेन्स आहे ते सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे असं ओळखायचं मी तुम्हाला सांगितलं. इथे पण तुम्ही इंग्रजीची जी बोलण्याची क्रिया आहे तुम्ही रोज करता असं सांगताय, म्हणजे हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स. इथे सुद्धा सेम वर्बला यस किंवा ES लावायचा आहे तुम्हाला. इथे हेल्पिंग वर्ब नसतं. मराठीचा सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. मीची इंग्लिश आहे आय, लिहिलं. आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. शेवटचा पार्ट आहे बोलतोची इंग्लिश काय आहे स्पीक, लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे इंग्रजीची इंग्लिश आहे इंग्लिश, ते लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे दररोजची इंग्लिश आहे डेली किंवा एव्हरीडे. आपलं सेंटेन्स झालं आय स्पीक इंग्लिश एव्हरीडे किंवा आय स्पीक इंग्लिश डेली. क्लिअर? आय होप तुम्हाला हे समजत असेल. नेक्स्ट सेंटेन्स मी गाढ झोपलो. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. आता इथे बघा सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर एखादी क्रिया केली जेव्हा तुम्ही सांगता किंवा एखादी स्टोरी सांगता त्यावेळेस तुम्हाला समजायचं आहे की हे सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये वर्बचं सेकंड फॉर्म लिहिलेलं असतं, बरोबर. आणि इथे सुद्धा हेल्पिंग वर्ब नसतं. चला सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करूया. मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इज लिहायचा आहे. मीची इंग्लिश आहे आय, लिहिलं. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. शेवटचा पार्ट आहे झोपण्याची इंग्लिश आहे स्लीप, पण आपल्याला इथं वर्बचं सेकंड फॉर्म घ्यायचा आहे म्हणून आपण इथे लिहिलं स्लेप्ट. सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म स्लेप्ट आहे म्हणून आपण इथे स्लेप्ट लिहिलं. आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे गाढ झोपण्याची इंग्लिश आहे व्हेरी साऊंडली. सेंटेन्स झालं आपलं आय स्लेप्ट व्हेरी साऊंडली. नेक्स्ट सेंटेन्स मी सकाळपासून त्याची वाट पाहतोय. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं? सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर बघा एखादी गोष्ट तुम्ही सकाळपासून करत आहात म्हणजे तुम्ही एखादी क्रिया सुरू पण केली, तुमची एखादी क्रिया सुरू पण झाली पण ती आतापर्यंत संपली नाही, म्हणजे हे सेंटेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअसचं सेंटेन्स आहे. म्हणजे
चालू पूर्ण वर्तमान काळ, म्हणजे क्रिया चालूही आहे आणि पूर्णही झाली आहे. आणि याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब असतं हॅव, हॅज बीन, हॅव किंवा हॅज बीन, प्लस तुम्हाला इथे लिहायचं आहे वर्बचं ING फॉर्म लिहायचा आहे. क्लिअर. सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करूया. मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इज लिहायचा आहे. पहिला पार्ट आहे आय, मी, मीची इंग्लिश आहे आय, लिहिलं. आता इथे तुम्हाला मी सांगितलं हेल्पिंग वर्ब आहे हॅव बीन किंवा हॅज बीन, म्हणून तुम्हाला इथे लिहायचं आहे हॅव बीन, लिहिलं. त्याच्यानंतर आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा, शेवटचा पार्ट आहे वाट पाहतोय. वाट पाहण्याची इंग्लिश आहे वेट, पण इथे पाहण्याची क्रिया चालू आहे म्हणून इथे ING लिहावं लागेल आपल्याला, म्हणून इथे काय लिहिणार वेटिंग, लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे त्याची इंग्लिश आहे फॉर हिम, फॉर हिम. त्याच्यानंतरचा पार्ट आहे सकाळपासून, सकाळपासूनची इंग्लिश आहे सिन्स मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग. आपलं सेंटेन्स झालं आय हॅव बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग, आय हॅव बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग. क्लिअर. नेक्स्ट सेंटेन्स, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही. ॲज इट इज सेंटेन्स डिव्हाइड करा. सेंटेन्स डिव्हाइड केल्यानंतर तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही आम्हाला असा कोणताही टेन्स सांगितलेला नाही. एकदम बरोबर, हा कोणताही टेन्स नाही आहे, हे तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी वर्ब इथे यूज करायचे आहेत. आता मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, कॅन, कुड, मस्ट, मे, हॅव, हे सगळे आपले मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला एकाचा इथे यूज करायचा आहे. जर एखादी, आता इथे बघा मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इज लिहिला. तूची इंग्लिश आहे यू. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा, शेवटी काय आहे शकला नाही. या शकला नाहीसाठी तुम्हाला लिहायचं आहे कुड नॉट, कुड नॉट. आता कुड नॉट का लिहिलं, जर तुम्ही एखादी गोष्ट करू शकता असं जर तुम्ही सांगत असाल तर त्यावेळेस तुम्ही कॅनचा यूज करता, बरोबर. जर एखादी क्रिया झाली असेल, करण्याची क्रिया करू शकला नाही, तुम्ही जर असं म्हणत असाल तर हे सेंटेन्स झालं पास्ट सेंटेन्स झालं, म्हणून कॅनचा आपल्याला पास्ट फॉर्म घ्यावं लागणार. पास्ट फॉर्म कॅनचं काय आहे कुड, म्हणून इथे कुड लिहिलं आणि नाहीसाठी नॉट लिहिलं, बरोबर. त्याच्यानंतरचा पार्ट आहे उत्तर देणे. उत्तर देण्याची इंग्लिश आहे आन्सर, आन्सर. त्याच्यानंतरचा पार्ट आहे माझ्या प्रश्नाचे, माझ्या प्रश्नाचे याचं इंग्लिश आहे माय क्वेश्चन, माय क्वेश्चन. आपलं सेंटेन्स झालं यू कुड नॉट आन्सर माय क्वेश्चन, यू कुड नॉट आन्सर माय क्वेश्चन. क्लिअर. नेक्स्ट सेंटेन्स, तुला काळजी करण्याची गरज नाही. इथे पण सेम आहे, सेंटेन्स ॲज इट इज डिवाइड करा. सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर इथे पण तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा यूज करायचा आहे. हे सेंटेन्स कोणत्याही टेन्सचं नाही. कसं ओळखणार, आता इथे बघा गरज नाही वगैरे असे पार्ट आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हळूहळू जशी तुम्हाला असे सेंटेन्सची प्रॅक्टिस होईल तसं तुम्हाला लक्षात येईल. प्रॅक्टिसनं तुम्हाला हे शिकायचं आहे. आणि तुम्हाला आपण टेन्स सांगून जे सेंटेन्स ट्रान्सलेट करत आहोत याची तुम्हाला सवयी करून घ्यायची नाही, फक्त आधार घ्यायचा आहे. काही दिवस तुम्हाला हे चांगलं समजलं की परत फटाफट तुम्ही सेंटेन्स ट्रान्सलेट करू शकणार आहात. क्लिअर. आता मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इज लिहिला. तुलाची इंग्लिश आहे यू, यू लिहिलं. आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा, शेवटी गरज नाही. या गरज नाहीसाठी लिहायचं आहे तुम्हाला नीड नॉट, नीड नॉट. गरजची इंग्लिश आहे नीड, म्हणून इथे नीड लिहिलं आणि नाहीची इंग्लिश नॉट, म्हणून नीड नॉट लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे काळजी करण्याची. काळजी करण्याची इंग्लिश आहे वरी, वरी. आपलं सेंटेन्स झालं यू नीड नॉट वरी, यू नीड नॉट वरी. क्लिअर. नेक्स्ट सेंटेन्स, मी 10 वाजता फोन केला होता, मी 10 वाजता फोन केला होता. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं. सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर इथे बघा मी एखादी क्रिया पूर्ण केली होती हे तुम्ही सांगत आहात, म्हणजे हे सेंटेन्स आहे परफेक्ट पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ, आणि पूर्ण भूतकाळामध्ये हेल्पिंग वर्ब असतं आपलं हॅड, आणि वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं असतं आपल्याला. चला मग सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करूया. पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. मीची इंग्लिश आहे आय, आय लिहिलं. आता त्याच्यानंतर बघा इथे मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा, शेवटीचा पार्ट आहे होता. होतासाठी आपल्याला इथे लिहायचं आहे हॅड, कारण पूर्ण एखादी क्रिया पूर्ण झाली आणि आपलं हेल्पिंग वर्बसुद्धा हॅड आहे म्हणून इथे लिहिलं हॅड. त्याच्यानंतरचा पार्ट आहे फोन केला. आता फोन करण्याची इंग्लिश आहे फोन किंवा कॉल, सिम्पल. पण तुम्ही काय म्हणताय फोन केला, म्हणजे आपल्याला इथे थर्ड फॉर्म घ्यावं लागणार आहे क्रियापदाचं. थर्ड फॉर्म काय आहे मग फोन करण्याचं, फोन्ड किंवा कॉल्ड, दोन्हीपैकी एक लिहायचं आहे तुम्हाला. लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे 10 वाजता. 10 वाजताची इंग्लिश आहे ॲट 10 o'clock. आपलं सेंटेन्स झालं आय हॅड फोन्ड ॲट 10 o'clock, आय हॅड फोन्ड
ॲट 10 o'clock किंवा आय हॅड कॉल्ड ॲट 10 o'clock. क्लिअर. नेक्स्ट सेंटेन्स, मी दररोज इंग्रजी व्हिडिओ बघेन. मी दररोज इंग्रजी व्हिडिओ बघेन. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं. आता इथे बघा शेवटचा पार्ट आहे बघेन. मी करेन, बघेन, जाईन, खाईन असं जर आलं शेवटीला तर तुम्ही समजायचं की, किंवा तुम्ही एखादी क्रिया करेन असं जरी म्हटलं किंवा भविष्यकाळाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर त्यावेळेस तुम्ही समजायचं की हे सिम्पल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे. आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आपलं हेल्पिंग वर्ब आहे विल. बरोबर. आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे तुम्हाला. मग चला आपण सेंटेन्स इथे ट्रान्सलेट करूया. पहिला पार्ट ॲज इट इज लिहिला. मीची इंग्लिश आय. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. आता इथे आपलं हेल्पिंग वर्ब काय आहे? विल. म्हणून इथे विल लिहिलं. विल लिहिलं. आता इथे शेवटचा पार्ट काय आहे? बघेन. बघेनची इंग्लिश आहे वॉच. म्हणून इथे वॉच लिहिलं. त्यानंतरचा पार्ट आहे इंग्रजी व्हिडिओ. इंग्रजी व्हिडिओची इंग्लिश आहे इंग्लिश व्हिडिओज. इंग्लिश व्हिडिओज लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे दररोज. दररोजसाठी तुम्हाला डेली किंवा एव्हरीडेचा यूज करायचा आहे. डेली किंवा एव्हरीडे दोन्हीपैकी एक लिहा. आपलं सेंटेन्स झालं आय विल वॉच इंग्लिश व्हिडिओज एव्हरी डे. आय विल वॉच इंग्लिश व्हिडिओज एव्हरी डे किंवा आय विल वॉच इंग्लिश व्हिडिओज डेली. आय विल वॉच इंग्लिश व्हिडिओज डेली लिहिलं. मी एक प्रश्न विचारू का? मी एक प्रश्न विचारू का? आता हे सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं. आता इथे बघा हे सेंटेन्स जे आहे ते कोणत्याही टेन्सचं नाही आहे. तुम्ही काय म्हणताय? मी एक प्रश्न विचारू का? तुम्ही कुणाला तरी परमिशन मागताय म्हणजे की मी हे करू का असं विचारत आहेत. अशा वेळेस तुम्ही जेव्हा परमिशन मागता किंवा तुम्हाला जेव्हा परवानगी मागायची असते त्यावेळेस तुम्हाला मेचा यूज करायचा आहे. क्लिअर. आता पहिल्यांदा तुम्हाला इथे आपण हे जे सेंटेन्स आहे ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. म्हणून इथे जे हेल्पिंग वर्ब आहे प्रश्नार्थक वाक्यामध्ये पहिल्यांदा आपण काय लिहित असतो? हेल्पिंग वर्ब. आता इथे या कासाठी तुम्हाला इथे लिहायचं आहे मे. कारण इथे तुम्ही परवानगी मागत आहात, परमिशन मागत आहात म्हणून. ठीक आहे. मे लिहिलं. त्याच्यानंतर लिहायचं आहे मराठीतला सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इज लिहायचा आहे. पहिला पार्ट आहे मी. मीची इंग्लिश आहे आय. लिहिलं आय. त्याच्यानंतर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. आता शेवटी आपण कासाठी तर इथे मे लिहिलेला आहे. बरोबर. आता त्याच्यानंतरचा पार्ट काय? विचारू. या विचारूची इंग्लिश काय आहे? आस्क. विचारण्याची इंग्लिश काय आहे? आस्क. आस्क लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे एक प्रश्न. एक प्रश्नाची इंग्लिश आहे अ क्वेश्चन. अ क्वेश्चन. आपलं सेंटेन्स झालं मे आय आस्क अ क्वेश्चन. मे आय आस्क अ क्वेश्चन. क्लिअर. क्वेश्चन म्हणजे प्रश्न. कळालं तुम्हाला? नेक्स्ट सेंटेन्स, तुला काय आवडलं? तुला काय आवडलं? ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. सेंटेन्स डिवाइड करा. आता इथे बघा तुला काय आवडलं. एखादी क्रिया झाली असे ज्यावेळेस तुम्ही सांगता त्यावेळेस कन्फर्म समजायचं की हे सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये वर्बचं म्हणजेच क्रियापदाचं सेकंड फॉर्म लिहायचं असतं. बरोबर. पण इथे बघा तुला म्हणजे हे WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे WH प्रश्नार्थक वाक्य आहे. म्हणून इथे तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा लिहायचं आहे व्हॉट. हे काय? WH वर्ड पहिल्यांदा लिहायचं. WH वर्ड काय आहे? ते काय. या कायला पहिल्यांदा लिहायचं. कायची इंग्लिश आहे व्हॉट. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लिहायचं आहे हेल्पिंग वर्ब. आता सिम्पल पास्ट टेन्समध्ये जेव्हा आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवतो किंवा प्रश्नार्थक वाक्य बनवतो किंवा नेगेटिव्ह बनवतो त्यावेळेस तिथे तुम्हाला डिड हे हेल्पिंग वर्ब घ्यायचं असतं. म्हणून इथे लिहिलं डिड. डिडच्या नंतर लिहायचं आहे मराठीतल्या सेंटेन्सचा पहिला पार्ट. पहिला पार्ट आहे तुला. तुलाची इंग्लिश आहे यू. यू लिहिलं. त्याच्यानंतर आता शेवटचा पार्ट उरला काय आहे? आता आवडलं. या आवडलंची इंग्लिश आहे लाईक. लाईक. आता नेहमी तुम्ही म्हणाल मॅम आपण तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये तर वर्बचं सेकंड फॉर्म घेतो. एकदम बरोबर. पण ज्यावेळेस आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवतो किंवा नेगेटिव्ह सेंटेन्स बनवतो त्यावेळेस तिथे हेल्पिंग वर्ब काय असतं? आपलं डिड असतं. म्हणून तिथे डिडच्या नंतर सेकंड फॉर्म लिहायचं नाही तर फर्स्ट फॉर्म लिहायचं असतं. म्हणून आपण इथे लाईक लिहिलेलं आहे. क्लिअर. आपलं सेंटेन्स झालं व्हॉट डिड यू लाईक. व्हॉट डिड यू लाईक. तुला काय आवडलं. नेक्स्ट, तू काय शोधत आहेस. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. आता सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर एक बघा हे जे सेंटेन्स आहे एखादी क्रिया जर चालू आहे एखादी क्रिया चालू असेल तर त्याला समजायचं की
प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स आहे, बरोबर. आणि प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब असतात आपले आर, इज आणि आर असतात. आणि वर्बला म्हणजेच क्रियापदाला ING लावायचं आहे. चला मग सेंटेन्स ट्रान्सलेट करूया. आता इथे तू काय शोधत आहेस हे आपलं सेंटेन्स आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं जर इंटरोगेटिव्ह किंवा WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं आहे WH वर्ड. आता इथे WH वर्ड लिहायचं आहे. इथे WH वर्ड काय, काय, कसं, कुठे हे जर मराठीमध्ये आलं तर समजायचं की ते WH वर्ड आहे, तो पहिल्यांदा लिहायचा. आता इथे काय आहे, या कायची इंग्लिश आहे व्हॉट. लिहिलं. त्याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला मराठीतल्या सेंटेन्सचा शेवटचा पार्ट. इथे काय शेवटचा पार्ट आहेस. मी तुम्हाला सांगितलं आहे आलं तर इज लिहायचं आणि आहेस आलं तर आर लिहायचं. इथे आहेस आलं कारण हे प्लुरल आहे म्हणून इथे आर लिहिलं. आता याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट. पहिला पार्ट आहे तू, तूची इंग्लिश आहे यू, यू लिहिलं. त्याच्यानंतर आता लिहायचं आहे, आता काय उरलं एवढ्या सेंटेन्समध्ये, शोधणे हा शब्द उरला. आता शोधण्याची इंग्लिश आहे लुक आणि आपल्याला इथे वर्बला ING लावायचं आहे म्हणून इथे लुकिंग लिहिलं. आपलं सेंटेन्स झालं व्हॉट आर यू लुकिंग, व्हॉट आर यू लुकिंग. पहिल्यांदा थोडंसं कन्फ्यूज होईल, परत हा व्हिडिओ बघा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ही ट्रिक चांगल्या प्रकारे समजेल. आणि एकदा ट्रिक समजली की तुम्ही अशा प्रकारचे खूप सारे सेंटेन्स बनवू शकणार आहात. नेक्स्ट, आजकाल तो खूप व्यस्त दिसतो. ॲज इट इज सेंटेन्स डिवाईड करा. केलं. आता सेंटेन्स डिवाईड केल्यानंतर आता हे जे सेंटेन्स आहे ते आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता तुम्ही म्हणाल सिम्पल प्रेझेंट टेन्स का? एखादी क्रिया जर तुम्ही त्याच टायमाला करत असाल किंवा त्याच टायमाला तुम्हाला काही दिसत असेल किंवा तुमचं डेली रुटीन तुम्ही सांगत असाल किंवा एखादी डेलीची तुमची ॲक्टिव्हिटी तुम्ही सांगत असाल तर त्यावेळेस समजायचं की तुम्ही हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आता इथे काय म्हणतं, तू तू आजकाल तू खूप व्यस्त दिसतोस. म्हणजे आजकाल म्हणजे काय, सध्या तू व्यस्त दिसतोस म्हणजे डेलीचं रुटीन तो सांगत आहे जवळपास. म्हणून तुम्हाला हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बला एस किंवा यस लागतं बस. आता आपण सेंटेन्स बघूया. आता इथे एक लक्षात द्या, हे आजकाल जो वर्ड आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नाऊ अ डेज किंवा दीज डेज. नाऊ अ डेज किंवा दीज डे म्हणतात. हे नाऊ अ डेज किंवा दीज डे आहे. एकतर तुम्ही सेंटेन्सच्या पहिल्यांदा लिहा, अदरवाईज तुम्ही सेंटेन्सच्या लास्टला लिहा इंग्लिशच्या. तुम्ही पहिल्यांदाही घेऊ शकता आणि लास्टलाही घेऊ शकता. आपण इथे पहिल्यांदा घेत आहोत. लिहिलं नाऊ अ डेज किंवा दीज डेज लिहिलं आपण आजकाल. आता मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट. आता आजकाल हे आपण सोडून द्यायचं कारण ते पहिलेही लिहू शकतो आणि लास्टला, त्याच्यामुळे तो काही आपल्या पार्टमध्ये तुम्ही घेऊ नका. आता सेंटेन्सचा पहिला पार्ट कोणता आहे, तोची इंग्लिश आहे ही. लिहिली ही. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी आहे दिसतो. दिसण्याची इंग्लिश आहे लुक, लुक. आता आपण इथे यस किंवा इयस लागतं. आपला सब्जेक्ट इथे ही आहे म्हणून याला यस लागला, लुक्स. आणि नंतरचा पार्ट आहे खूप व्यस्त. खूप व्यस्तची इंग्लिश आहे व्हेरी बिझी, व्हेरी बिझी. आपलं सेंटेन्स झालं नाऊ अ डेज ही लुक्स व्हेरी बिझी. नाऊ अ डेज ही लुक्स व्हेरी बिझी किंवा दीज डेज ही लुक्स व्हेरी बिझी किंवा सिम्पल तुम्ही असंही म्हणू शकता ही लुक्स व्हेरी बिझी नाऊ अ डेज, ही लुक्स व्हेरी बिझी दीज डेज, अशा प्रकारे. नेक्स्ट सेंटेन्स, मी त्याला सांगितलं होतं. ॲज इट इज सेंटेन्स डिवाईड करा. आता सेंटेन्स डिवाईड करा. मी तुम्हाला सांगितलं की एखादी क्रिया झाली होती जेव्हा सांगतात तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला समजायचं की हे पास्ट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळामध्ये आपलं हेल्पिंग वर्ब असतं हॅड आणि वर्बचं थर्ड फॉर्म लिहिलेलं असतं, बरोबर. टेन्सचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी मी त्याची लिंक देत आहे. आता मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इजला. मीची इंग्लिश आहे आय. आता हे सगळ्यांना पाठ झाले, लिहिलं. आता त्याच्यानंतर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटीचा वर्ड आहे होते, होतंय. होतीची इंग्लिश आहे हॅड कारण आपलं हेल्पिंग वर्ब हॅड आहे म्हणून इथे हॅड लिहिलं. आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे सांगण्याची इंग्लिश आहे टेल, पण आपल्याला वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. टेल, टोल्ड, टोल्ड. सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म टोल्ड आहे म्हणून इथे आपण टोल्ड लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे त्यालाची इंग्लिश आहे हिम. आपलं सेंटेन्स झालं आय हॅड टोल्ड हिम, आय हॅड
टोल्ड हिम. आता नेक्स्ट सेंटेन्स, तो टी व्ही पाहत असेल. ॲज इट इज सेंटेन्स डिव्हाइड करा. सेंटेन्स डिव्हाइड केल्यानंतर बघा, एखादी क्रिया करत असेल असं जर तुम्ही सांगत असाल तर मी सांगितलं की तुम्हाला समजायचं की फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे. पण आता इथे बघा, एखादी क्रिया करत, इथे फ्युचर टेन्समध्ये एखादी क्रिया चालू आहे असं तुम्ही सांगत आहात किंवा एखादं काम चालू आहे. त्यावेळेस समजायचं की हे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. म्हणजे चालू भविष्यकाळाचं सेंटेन्स आहे आणि चालू भविष्यकाळामध्ये हेल्पिंग वर्ब असतं आपलं विल बी आणि वर्बला ING लागलेलं असतं. चला मग सेंटेन्स डिवाइड करूया. तो पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. तोची इंग्लिश आहे ही. त्याच्यानंतर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. या असेलसाठी, कारण हे फ्युचरचं सेंटेन्स आहे म्हणून फ्युचरमध्ये असेल येतं. यासाठी हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला. विल बी. विल बी लिहिलं. विल बीच्या नंतर आता असेलच्या नंतरचा पार्ट आहे पाहात. पाहण्याची इंग्लिश आहे वॉच आणि त्याला ING लावायचं आहे म्हणून इथे लिहिलं वॉचिंग. त्याच्यानंतरचा पार्ट आहे टीव्ही. टीव्हीची इंग्लिश टीव्हीच आहे. आपलं सेंटेन्स झालं, ही विल बी वॉचिंग टीव्ही. ही विल बी वॉचिंग टीव्ही. मी काल तुला सांगितलं होतं. सेम सेंटेन्स डिवाइड करा. सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर मी काल तुला सांगितलं होतं असं म्हणताय. म्हणजे हे आहे परफेक्ट पास्ट टेन्सचं सेंटेन्स. आता परफेक्ट पास्ट टेन्समध्ये काय असतं, हेल्पिंग वर्ब मला माहीत आहे, वर्बचं थर्ड फॉर्म असतं हेही माहीत आहे. मग चला सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करूया. मीची इंग्लिश आय. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी होतं आलं याच्यासाठी हॅड घ्यायचं आहे तुम्हाला. आणि सांगण्याची इंग्लिश काय आहे टेल. आणि टेलचं सेकंड आणि थर्ड फॉर्म काय आहे टोल्ड, म्हणून इथे आपण टोल्ड लिहिलं. मग त्याच्यानंतर तुलाची इंग्लिश आहे यू लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे कालची इंग्लिश आहे यस्टरडे. आपलं सेंटेन्स झालं, आय हॅड टोल्ड यू यस्टरडे. आय हॅड टोल्ड यू यस्टरडे. बघा गाईज किती इझिली आपण सेंटेन्स ट्रान्सलेट करत आहोत. एकदा का ही ट्रिक तुम्हाला समजली की तुम्ही असे खूप सारे सेंटेन्स बनवू शकणार आहात. तो रांगेत उभा होता. तो रांगेत उभा होता. ॲज इट इज सेंटेन्स तुम्ही डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर बघा, आता एखादी क्रिया तुम्ही करत होता असं जर आलं तर तुम्ही समजायचं की ते पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळाचा सेंटेन्स. आणि चालू भूतकाळामध्ये वॉज आणि वर हे आपले हेल्पिंग वर्ब असतात आणि वर्बला म्हणजेच क्रियापदाला ING लागलेलं असतं. आता तोच इंग्लिश आहे ही लिहिलं. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. या होतासाठी तुम्हाला वॉज लिहायचं आहे कारण हेल्पिंग वर्ब आपले वॉज आणि वर आहेत आणि इथे आपला सब्जेक्ट ही आहे म्हणून इथे वॉज घ्यावं लागेल तुम्हाला. वॉज लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे उभा असण्याची क्रिया चालू होती म्हणून इथे लिहिलं स्टँडिंग. स्टँड उभा असणे स्टँड आणि त्याला ING लावलं स्टँडिंग झालं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे रांगेत. इन अ क्यू. रांगेतची इंग्लिश आहे इन अ क्यू. आपलं सेंटेन्स झालं, ही वॉज स्टँडिंग इन अ क्यू. ही वॉज स्टँडिंग इन अ क्यू. रांगेत म्हणजे रांगेमध्ये, जनरली त्याचा सेन्स तो निघतो. नेक्स्ट, मी काय करू. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं. सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर बघा, मी तुम्हाला सांगितलं ज्या सेंटेन्समध्ये WH वर्ड येतो. WH वर्ड म्हणजे व्हॉट, वेन, वेअर किंवा काय, कसं, कुठे, केव्हा हे वर्ड येतात त्यावेळेस समजायचं की WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. तिथे पहिले तुम्हाला WH वर्ड लिहायचा आहे त्या सेंटेन्समध्ये. म्हणून इथे कायची इंग्लिश काय आहे व्हॉट लिहिलं. त्याच्यानंतर बघा, आता इथे हे सेंटेन्स बघा, मी काय करू. हे सेंटेन्स तुम्ही काय करू आणि काय नको, काय करावे किंवा काय करू नये हे सांगण्यासाठी आपल्याला शूडचा यूज करायचा असतो. म्हणून आपण इथे लिहिलं शूड. कारण हेल्पिंग वर्ब लिहायचं असतं आपल्याला WH वर्डच्या नंतर, म्हणून इथे लिहिलं शूड. आता त्याच्यानंतर लिहायचं आहे मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट. पहिला पार्ट आहे आय. मीची इंग्लिश आहे आय. लिहिलं आहे. आता करणीची इंग्लिश आहे डू म्हणून इथे डू लिहिलं. आपलं सेंटेन्स झालं, व्हॉट शुड आय डू. मी काय करू. तुम्ही कोणाला तरी विचारताय की मी काय करू किंवा मी काय करू नये. अशा प्रकारे काय करू किंवा काय करू नये हे जेव्हा आपण सांगतो त्यावेळेस शूडचा यूज करतो आपण. क्लिअर. मी बोलत आहे हे सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. जसं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला सेंटेन्स डिवाइड करायचं आहे. केलं सेंटेन्स डिवाइड. आता इथे एक लक्षात घ्या, इथे क्रिया चालू आहे म्हणजे बोलत आहे, बोलण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचं. प्रेझेंट कॉन्टिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. आणि चालू वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब काय असतात
ॲम, इज आणि आर हे हेल्पिंग वर्ब असतात, बरोबर. आणि वर्बला म्हणजेच मेन क्रियापदाला ING लावलेलं असतं. क्लिअर. चला आता सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं पहिला पार्ट ॲज इट इज लिहिला. मीची इंग्लिश आहे आय. आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. शेवटचा पार्ट बघा काय आहे. आहे. या आहेसाठी तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे एम. एम. आता इथे एम का लिहिलं? आपण कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये आय सोबत नेहमी एमचा यूज तुम्हाला करायचा आहे. आय सोबत नेहमी एमचा यूज करायचा आहे आणि ही, सी, इट यांच्यासोबत तुम्हाला इथचा यूज करायचा आहे. आय, यू, वी, दे यांच्यासोबत तुम्हाला आरचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? आता मराठीच्या सेंटेन्सचा शेवटचा पार्ट तुम्ही लिहिला. त्याच्यानंतरचा पार्ट आहे बोलणे. बोलण्याची इंग्लिश आहे टॉक. आणि आपल्याला ह्याच मेन क्रियापदाला ING लावायचा आहे. म्हणून इथे लिहिलं टॉकिंग. आपलं सेंटेन्स झालं आय ॲम टॉकिंग. आय ॲम टॉकिंग. नेक्स्ट सेंटेन्स, मी 2 तासापासून बघत आहे. मी 2 तासापासून बघत आहे. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड केलं. आता इथे एक लक्षात घ्या. मी 2 तासापासून बघत आहे. हे सुद्धा कॉन्टिन्युअस टेन्ससारखं सेंटेन्स तुम्हाला वाटत असेल. पण इथे जर तुम्ही थोडंसं लक्षात घेतलं तर 2 तासापासून एखादी क्रिया म्हणजे 2 तासापासून चालू आहे हे तुम्हाला सांगत आहे. अशा सेंटेन्सला तुम्ही परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्स याने तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सलेट करायचे आहेत. परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं हे सेंटेन्स आहे. आणि हॅव आणि हॅज बीन हे हेल्पिंग वर्ब असतात. आणि वर्बला म्हणजेच क्रियापदाला ING लावलेलं असतं. आता तुम्ही म्हणाल मॅम हे दोन्ही टेन्स आम्ही कसे ओळखायचे? आता बघा पहिलं जे सेंटेन्स होतं त्याच्यामध्ये क्रिया फक्त चालू होती. ती कधी सुरू झाली, केव्हा संपली, कधी सुरू झाली आपल्याला काहीच सांगितलं नव्हतं. पण सेकंडवालं जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये 2 तासापासून एक पॉईंट त्यांनी सांगितला आहे. एक टाईम पिरियड सांगितला आहे की 2 तासापासून तो करत आहे. असा सेंटेन्स तुम्ही परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या यानंच तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. क्लिअर? आता बघा इथे सेंटेन्स तर डिवाइड केलं तुम्ही. आपल्याला कळालं सुद्धा सेंटेन्स कोण्या टेन्सचा आहे. आता इथे बघा जगातलं कोणतंही सेंटेन्स तुम्हाला या फॉर्म्युल्यानं ट्रान्सलेट करायचं आहे. मग ते कसलंही असू द्या. पहिल्यांदा लिहायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता तुम्हाला माहीत आहे काय? आय, मी, यू, वी, दे, ही, सी, इट, राम, श्याम हे सगळे आपले कर्ते असतात. त्याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय असतात? ॲम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज बीन, हॅव बीन, विल हॅव हे आपले हेल्पिंग वर्ब झाले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं असते मेन क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय? एखाद्या शब्दामध्ये जर एखादी क्रिया चालू असेल तर ते मेन क्रियापद समजायचं. क्लिअर? आणि त्याच्यानंतर तुम्हाला अदर वर्ड्स लिहायचे आहेत. सेंटेन्समध्ये अदर वर्ड्स असतील तर अदर वर्ड्स लिहायचे. आता हे सेंटेन्स आपण या फॉर्म्युल्याने ट्रान्सलेट करूया म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. आता जसं मी हा फॉर्म्युला सांगितला, पहिल्यांदा लिहा तुम्ही सब्जेक्ट. आपल्या सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे मी म्हणजेच पहिला पार्ट. मी लिहिला तुम्ही आय. मीची इंग्लिश झाली आय. आता बघा याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे आपल्या फॉर्म्युल्यानुसार? हेल्पिंग वर्ब. आता परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब काय आहेत? हॅव किंवा हॅज बीन हे हेल्पिंग वर्ब आहेत. आणि त्यातल्या त्यात आय, यू, वी, दे यांच्यासोबत तुम्हाला हॅव बीन घ्यायचं आहे आणि बाकीच्या सोबत हॅज बीन घ्यायचं आहे. आता इथं आपला सब्जेक्ट आय आहे म्हणून इथे काय लिहिणार तुम्ही? हॅव बीन लिहिलं. आता त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे मेन क्रियापद. आता मेन क्रियापद काय आहे बघा इथे सेंटेन्समध्ये कोणत्या वर्डमध्ये एखादी क्रिया घडत आहे असं तुम्हाला लक्षात येतं? बघणे ही क्रिया चालू आहे. बघण्याची क्रिया चालू आहे म्हणून आपलं इथे काय होईल? मेन क्रियापद बघणे होईल. आणि मेन क्रियापदाचा ING फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे म्हणून बघण्याची इंग्लिश झाली वॉच आणि त्याला ING लावा. वॉचिंग लिहिलं. आता त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युल्यानुसार काय लिहायचं त्याच्यानंतर अदर वर्ड. आता काय ह्या सेंटेन्समध्ये बाकीचं काय राहिलं? 2 तासापासूनची इंग्लिश आहे फॉर 2 आवर. आपलं सेंटेन्स झालं आय हॅव बीन वॉचिंग फॉर 2 आवर. आय हॅव बीन वॉचिंग फॉर 2 आवर किंवा आय हॅव बीन लुकिंग फॉर 2 आवर. आय हॅव बीन लुकिंग फॉर 2 आवर. असं दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता. बघण्यासाठी वॉचिंग किंवा लुकिंग दोन्हीपैकी एक घेऊ शकता. आता तुम्हाला कळलं मी ज्या फॉर्म्युल्याला सांगत आहे
जगातलं कोणतंही सेंटेन्स ज्यानं ट्रान्सलेट होतं तोही तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे आणि एक इझी ट्रिक जो की आपण पहिलं सेंटेन्स आपण ट्रान्सलेट केलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. जेही तुम्हाला योग्य वाटेल किंवा जेही तुम्हाला सोपी जाईल ते तुम्ही त्याचा यूज तुम्हाला करायचा आहे. क्लिअर? नेक्स्ट सेंटेन्स. तो सकाळपासून खेळत आहे. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं? आता तुम्ही कोणत्या ह्यानं करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता मी माझ्या पद्धतीनं करते याला. पहिला आता हे सेंटेन्स कशाचं आहे मला वाटतं तुम्हाला थोडंफार लक्षात आलेलं असेल. मी आत्ताच सांगितलं. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्ससुद्धा परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं आहे. आता तुम्ही म्हणाल का? खेळत आहे. खेळण्याची क्रिया चालू आहे इथे. आणि कधीपासून? सकाळपासून. म्हणजे एका पॉईंटपासून तो खेळत आहे. बरोबर? असं जेव्हा येईल तेव्हा डोळे झाकून तुम्हाला परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्स लिहायचा आहे. एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये सुरू झाली आहे आणि अजून ती चालूच आहे. तेव्हा परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्स. क्लिअर? आणि याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब तुम्हाला माहीत आहेत. वर्बचं काय करायचं हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. चला मग सेंटेन्स ट्रान्सलेट करा. पहिला पार्ट लिहिला. तोची इंग्लिश आहे ही. त्याच्यानंतर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. शेवटचा पार्ट काय आहे? आहेची इंग्लिश काय आहे इथे? हॅज बीन. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हॅज बीन कधी घ्यायचं. हॅज बीन जसं की आपण फॉर्म्युल्यामध्ये सेकंडला हे सब्जेक्ट नंतर आपण हेल्पिंग वर्ब लिहितो. सेम तोच आहे, फक्त मी एक ट्रिक वेगळी केली आहे याच्यामध्ये. ट्रिक तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं सांगितलेली आहे. क्लिअर? त्याच्यानंतरचा पार्ट आहे खेळणे. खेळणीची इंग्लिश काय आहे? प्ले. आणि त्याला ING लावायचं आहे म्हणून इथे लिहिलेलं प्लेइंग. आता इथे एक तुम्हाला ट्रिक सांगते मी, लक्षात घ्या. मराठीच्या सेंटेन्सचा जो शेवटचा पार्ट असतो जवळपास त्याला जोडून किंवा कधी कधी त्याच्या जवळच आपलं क्रियापद येत असतं. म्हणजे तुम्हाला क्रियापद ओळखायला जर कधी अवघड गेलं तर ही ट्रिक नक्की यूज करा. झालं? लिहिलं तिथे प्लेइंग. आणि त्याच्यानंतरचा पार्ट काय आहे? सकाळपासून. सकाळपासूनची इंग्लिश काय आहे? सिन्स मॉर्निंग. सिन्स मॉर्निंग. आपलं सेंटेन्स झालं ही हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. ही हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. आता तुम्ही म्हणाल मॅम इथे फॉर आणि सिन्स कसं घ्यायचं? आता एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगते याच्यासाठी. जर एखादा टाइम पिरियड दिला असेल तर तुम्हाला तिथे फॉर घ्यायचं आहे. परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये हॅव बीनच्या फॉर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आणि समजा एखादं पॉईंट दिलेला असेल, एखाद्या पॉईंटपासून एखादी क्रिया सुरू झाली असं सांगितलं असेल तर तिथे तुम्हाला सिन्सचा यूज करायचा आहे. क्लिअर? हळूहळू जसे तुम्ही सेंटेन्स बनवाल तशी ही ट्रिक तुमच्या लक्षात येईल. आय होप गाईज असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल. आणि गाईज तुम्ही मला इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक इथे फॉलो करत नसाल तर तिथे सुद्धा फॉलो करा. सोबतच आपलं ज्यांना इंग्लिश स्पीकिंग शिकायचे आहे अशांसाठी आपलं गुगल प्ले स्टोअरवरती #इंग्लिश विथ नावाचं ॲप आहे. ते तुम्ही डाउनलोड करा. तिथे कोर्सेस आहेत, ते तुम्ही कोर्सेस घेऊन तुम्ही इंग्लिश स्पीकिंग शिकू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे किंवा तुम्ही डिरेक्टली गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन तिथूनही तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता. ती अंघोळ करत आहे. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. आता मला वाटतं तुम्हाला 100% लक्षात आलं असेल की हे सेंटेन्स कोण्या टेन्सचं आहे. एकदम करेक्ट. हे सेंटेन्स आहे कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं. आता ह्याचे तुम्हाला हेल्पिंग वर्ब माहीत आहेत, सगळं माहिती आहे. ट्रान्सलेट करा मग. तिची इंग्लिश शी. आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. आता आहेसाठी काय घेणार? शीच्या नंतर तुम्ही इज. करेक्ट. इज घेतलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे अंघोळ करत. अंघोळ करण्याची इंग्लिश आहे बाथिंग. बाथ. अंघोळ करणे बाथ आणि त्याला ING लावायचं आहे म्हणून बाथिंग. सी इज बाथिंग. सी इज बाथिंग किंवा यालाच तुम्ही सी इज टेकिंग बाथ. सी इज टेकिंग बाथ अशा दोन्ही प्रकारे करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स. ती 1 घंट्यापासून अंघोळ करत आहे. तुम्हाला आता एक्झॅक्टली फरक लक्षात येत असणार आहे दोन्ही सेंटेन्समध्ये. ती 1 घंट्यापासून अंघोळ करत आहे म्हणजे एक टाइम पिरियड दिलाय त्यांनी 1 घंट्यापासून. क्लिअर? ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. आता तुम्हाला लक्षात आलं आहे ते सांगण्याची गरज आहे का? नाही ना? पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. पहिला पार्ट तीची इंग्लिश आहे शी. लिहिलं शी. त्याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला आहेसाठी काय लिहिणार इथे? हॅज बीन. म्हणजेच आपलं हे हेल्पिंग वर्ब आहे आणि शी सोबत नेहमी हॅज बीन घ्यायचं. हॅज बीन लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे अंघोळ करणे. अंघोळ करण्याची इंग्लिश आहे बाथ आणि त्याला ING लावायचं आहे. बाथिंग. क्रियापद कसं ओळखायचं याची ट्रिक मी सांगितलेली आहे तुम्हाला. बाथिंग लिहिलं. आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे 1 घंट्यापासून. 1 घंट्यापासूनची इंग्लिश आहे फॉर ॲन आवर. फॉर ॲन आवर.
आपलं सेंटेन्स झालं, ही हॅज बीन बाथिंग फॉर ॲन आवर. ही हॅज बीन बाथिंग फॉर ॲन आवर. मी फॉर कधी यूज करायचं हेही तुम्हाला सांगितलं आहे. एखादा टाईम पिरियड दिला असेल तर तुम्हाला फॉर लिहायचं आहे. आणि एखादा पॉईंट दिला असेल, की ह्या टायमापासून म्हणजे सकाळपासून, दुपारपासून किंवा मंडेपासनं, एका महिन्यापासनं असं जर दिलेलं असेल तिथे तुम्हाला सिन्सचा यूज करायचा आहे. कशामध्ये? परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये. क्लिअर? आता हेच सेंटेन्स तुम्ही अजून एका पद्धतीनं करू शकता. सी हॅज बीन टेकिंग बाथ फॉर ॲन आवर. सी हॅज बीन टेकिंग बाथ फॉर ॲन आवर. क्लिअर झालं? सेंटेन्स आहे, आज माझा वाढदिवस आहे. ॲज इट इज जसं मी सांगितलं तसं सेंटेन्स तुम्ही डिवाईड करा. केलं डिवाईड? आता गाईज जी अशी सेंटेन्स असतात की जिथे आपल्याला ज्या सेंटेन्समध्ये डेट सांगायची असते किंवा डेज म्हणजे दिवस सांगायचा असतो किंवा वार सांगायचा असतो किंवा एखादे हॉलिडेजबद्दल बोलायचं असतं किंवा एखादा स्पेशल डेज म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं, ॲनिव्हर्सरी, बर्थडे, अशा डेजबद्दल ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं असतं त्यावेळेस अशा सेंटेन्सची सुरुवात तुम्हाला इटनं करायची असते. क्लिअर? म्हणून आपण इथे इट लिहिणार आहोत पहिल्यांदा. आता तुम्ही मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जायचं आहे आणि शेवटून आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी गेल्यानंतर शेवटचा पार्ट काय आहे. या आहेसाठी इज घ्यायचा आहे. घेतलं? इज. त्याच्यानंतरचा पार्ट आहे माझा वाढदिवस. माझ्या वाढदिवससाठी माझाचं इंग्लिश आहे माय आणि वाढदिवस बर्थडे. माय बर्थडे. आता माझ्या वाढदिवसच्या नंतरचा पार्ट आहे आज. आजची इंग्लिश तुम्हाला माहीतच आहे, टुडे. क्लिअर? आपलं सेंटेन्स झालं, इट इज माय बर्थडे टुडे. इट इज माय बर्थडे टुडे. क्लिअर? गाईज तुम्ही बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलला असताल की आज माझा वाढदिवस आहे, टुडे इज माय बर्थडे, असंच तुम्ही बोललेले असाल. पण गाईज ते सेंटेन्स ग्रॅमॅटिकली एकदम चुकीचं आहे. तसं सेंटेन्स कधीही बोलायचं नाही. तुम्हाला अशी जी सेंटेन्स असतात ती इटपासून सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीनं तशी सेंटेन्स बोलायची आहेत. क्लिअर? नेक्स्ट सेंटेन्स आहे, आज सुट्टी आहे. आज सुट्टी आहे. सेंटेन्स इजी आहे, डिवाईड करा. केलं? पहिल्यांदा तुम्हाला इट लिहायचं आहे. कुठलाही विचार करायचा नाही, पहिल्यांदा इट लिहायचं आहे. इट लिहिल्यानंतर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. शेवटचा पार्ट आहे. आहेसाठी इज घ्यायचा आहे. इज लिहिलं. आहेच्या नंतरचा पार्ट आहे सुट्टी. सुट्टीची इंग्लिश आहे हॉलिडे, म्हणून इथे आपण हॉलिडे लिहिलं. आणि सुट्टीच्या नंतरचा पार्ट आहे आज. आजची इंग्लिश टुडे. सेंटेन्स झालं आपलं, इट इज हॉलिडे टुडे. इट इज हॉलिडे टुडे. क्लिअर? टुडे इज हॉलिडे नाही म्हणायचं आहे, इट इज हॉलिडे टुडे असंच म्हणायचं आहे. सेंटेन्स कसं बनवायचं तेही तुम्हाला मी सांगितलं आहे. गाईज तुम्हाला अशी सेंटेन्स बनवायची प्रॅक्टिस करायची आहे. फक्त याचा यूज तुम्हाला करायचा आहे. याची सवय तुम्हाला पाडून घ्यायची नाही आहे, हॅबिट नाही करून घ्यायचं याचं. अशी सेंटेन्स कशी बनवायची एकदा तुमच्या लक्षात आलं की ती सेंटेन्स तुम्ही फटाफट बनवून डेली यूजमध्ये बोलायची आहे. तेवढं क्लिअर लक्षात ठेवा. आणि जेवढी तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस कराल तेवढीच तुमची इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह होणार आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट सेंटेन्स आहे, काल सोमवार होता. ॲज इट इज सेंटेन्स डिवाईड करा. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. डिवाईड केलं. पहिल्यांदा लिहायचं आहे इट. लिहिलं इट. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. शेवटचा पार्ट आहे होता. आता आपण पहिल्या सेंटेन्समध्ये आहे हा पार्ट आला होता म्हणून आपण काय घेतलं होतं, तिथे इज घेतलं होतं. पण आता इथे होता आला आहे. होता हे पास्ट टेन्सचं इंडिकेशन आहे. पास्ट टेन्स आहे हे आपल्याला इथे सांगत आहे होता, म्हणून इथे वॉज घ्यायचं आहे. क्लिअर? नंतरचा पार्ट काय आहे, सोमवार. सोमवारची इंग्लिश आहे मंडे, म्हणून इथे मंडे लिहिलं. सोमवारच्या नंतरचा पार्ट आहे काल. कालची इंग्लिश आहे यस्टरडे. यस्टरडे. आपलं सेंटेन्स झालं, इट वॉज मंडे यस्टरडे. इट वॉज मंडे यस्टरडे. क्लिअर? जर आहे आलं तर तुम्हाला इज घ्यायचं आहे इटच्या नंतर, आणि जर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी होता आलं तर तुम्हाला इटच्या नंतर वॉज घ्यायचं आहे. क्लिअर? लक्षात येत आहे तुमच्या? आय होप तुम्हाला हे समजत आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. उद्या शनिवार असेल. उद्या शनिवार असेल. ॲज इट इज सेंटेन्स डिवाईड करा. केलं? सेंटेन्स डिवाईड केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला इथे लिहायचं आहे इट. लिहिलं? मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा, कारण आता आपण शेवटून
मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटून ट्रान्सलेशन करत आहोत. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटीचा वर्ड आहे किंवा पार्ट आहे असेल. असेल म्हणजे हे फ्युचरचं इंडिकेशन आहे. क्लिअर? आहे हे प्रेझेंटचं इंडिकेशन असतं, होता हे पास्टचं इंडिकेशन असतं आणि असेल हे फ्युचरचं म्हणजेच भविष्यकाळाचं इंडिकेशन आहे. म्हणून इथे असेलसाठी आपल्याला विल बी घ्यायचं आहे. इटच्या नंतर विल बी लिहिलं आपण इथे विल बी. असेलच्या नंतरचा पार्ट आहे शनिवार. शनिवारची इंग्लिश आहे सॅटर्डे, म्हणून इथे लिहिलं आपण सॅटर्डे. आता शनिवारच्या नंतरचा पार्ट काय आहे? उद्या. उद्याची इंग्लिश टुमॉरो. टुमॉरो. आपलं सेंटेन्स झालं इट विल बी सॅटर्डे टुमॉरो. इट विल बी सॅटर्डे टुमॉरो. क्लिअर झालं? आता इथे एक तुम्ही लक्षात ठेवा, मराठीच्या अशा सेंटेन्समध्ये जेव्हा तुम्ही एखादी डेट किंवा एखादा वार किंवा एखादा दिवस सांगत असाल किंवा एखादा सुट्टीचा दिवस सांगत असाल किंवा एखादा स्पेशल दिवस सांगत असाल, असे जर सेंटेन्समध्ये आले तर त्याची तुम्हाला इटपासून सुरुवात करायची आहे. आणि मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जर आहे हा वर्ड आला किंवा आहे आलं किंवा प्रेझेंटचं इंडिकेशन आलं तर तुम्हाला इटच्या नंतर इज घ्यायचं आहे. क्लिअर? आणि मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जर होता हा वर्ड आला किंवा हा पार्ट आला किंवा पास्ट टेन्सचं इंडिकेशन आलं म्हणजेच भूतकाळाचं इंडिकेशन आलं तर तिथे तुम्हाला इटच्या नंतर वॉच घ्यायचं आहे. आणि मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी शेवटचा पार्ट जर असेल तर हे समजायचं की फ्युचरचं इंडिकेशन आहे म्हणजेच भविष्यकाळाचं इंडिकेशन आहे. म्हणून इथे इटच्या नंतर तुम्हाला विल बी घ्यायचं आहे. आय होप समजलं असेल. क्लिअर? हे झालं इथे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया. काल शुक्रवार नव्हता. काल शुक्रवार नव्हता. कोणत्याही सेंटेन्समध्ये नव्हता हा वर्ड आला तर तुम्ही समजायचं की ती सेंटेन्स आहे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे असं समजायचं. आता इथे तुम्ही लक्षात घ्या, ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं? पहिल्यांदा इट लिहायचं आहे. लिहिलं, इट लिहिलं. आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जर नव्हता वर्ड आलेला आहे, मी तुम्हाला सांगितली इथे एक ट्रिक सांगितली, ज्यावेळेस नव्हता असं मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी येतं तर तुम्हाला तिथे कोणतं हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, इटच्या नंतरचा जो पार्ट आहे तो कोणतं घ्यायचं हे लक्षात येत नसेल तर ते सेंटेन्स पॉझिटिव्ह बनवा. पॉझिटिव्ह बनवा म्हणजे होकारार्थी बनवा. आता काल शुक्रवार होता असं याचं पॉझिटिव्ह सेंटेन्स होईल. इथे काय आलं वर्ड? होता. होता आलं म्हणून इथे काय घ्यायचं तुम्हाला? होतासाठी इंग्लिशमध्ये काय घ्यायचं आहे? वॉज. मी तुम्हाला आता सांगितलं आहे म्हणून इथे वॉज घेतलं. आणि हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे नॉट घ्यायचं. क्लिअर? म्हणजे आपण सरळ इथे नव्हतासाठी काय घेतलं? वॉज नॉट. क्लिअर? आता नव्हताच्या नंतरचा पार्ट आहे शुक्रवार. शुक्रवारची इंग्लिश आहे फ्रायडे. फ्रायडे लिहिलं फ्रायडे. शुक्रवारच्या नंतरचा पार्ट आहे काल. कालची इंग्लिश यस्टरडे. आपलं सेंटेन्स झालं इट वॉज नॉट फ्रायडे यस्टरडे. इट वॉज नॉट फ्रायडे यस्टरडे. काल शुक्रवार नव्हता. क्लिअर? नेक्स्ट सेंटेन्स बघूया आता. काल रविवार होता का? तुम्ही क्वेश्चन करताय काल रविवार होता का? गाईज, ज्या सेंटेन्सच्या शेवटी का येतं आणि तिथे शेवटीला क्वेश्चन मार्क येतो, लक्षात ठेवा क्वेश्चन मार्क येतो, किंवा एखादा मध्ये WH वर्ड येतो. WH वर्ड म्हणजे काय? व्हॉट, वेअर, वेन, म्हणजेच काय, कसा, कुठे असे शब्द येतात. त्यावेळेस तुम्ही समजायचं की ते जे सेंटेन्स आहे ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता अशी सेंटेन्स बनवताना तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे हेल्पिंग वर्ब. बरोबर? म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? काल रविवार होता. होता काच्या नंतरचा जो पार्ट आहे, काच्या नंतरचा पार्ट तो लिहायचा आहे. काल रविवार होता. या होता म्हणजे इथं पहिल्यांदा तुम्हाला हेल्पिंग वर्ब वॉज लिहायचा आहे. लिहिलं वॉज. आता वॉज लिहिल्यानंतर मी सांगितलं अशा सेंटेन्समध्ये आता इथला आपला पहिला पार्ट आपण आतापर्यंत पहिला पार्ट म्हणून इथे इटचा यूज केला आहे म्हणून वॉचच्या नंतर इथे इट लिहायचं आहे. क्लिअर? हे झालं. आता बघा मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटून आता आपण का आणि होतासाठी तर लिहिलं. होता का? वॉज. बरोबर? आणि आपण मराठीचा सेंटेन्स अशी सेंटेन्स आपण इटपासून सुरू करत आहोत म्हणून आपल्याला इथे करता. आतापर्यंत आपण इट हा करता घेऊन इथे आलेला आहोत. करता म्हणजे पहिला पार्ट म्हणून आता इथे पहिला पार्ट इट लिहायचा आहे. लिहिला. आता त्याच्यानंतर होता का हे तर आपलं संपलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे रविवार. रविवारची इंग्लिश आहे संडे म्हणून इथे संडे लिहिलं.
आणि त्याच्यानंतरचा पार्ट आहे काल. कालची इंग्लिश काय आहे? यस्टरडे. सेंटेन्स झालं वॉज इट संडे यस्टरडे. वॉज इट संडे यस्टरडे. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही बनवता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा काय लिहायचं आहे? हेल्पिंग वर्ब. जेही हेल्पिंग वर्ब असेल ते पहिल्यांदा लिहायचं आहे. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? इट नंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. ते तुम्हाला पहिल्यांदा लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इट लिहायचं आहे. क्लिअर? क्लिअर? आणि त्याच्यानंतर सेंटेन्सचं बाकीचं जसं आपण करत आहोत तेच लिहायचं आहे. अजून सेंटेन्स बघूया. उद्या तुझी ॲनिव्हर्सरी आहे का? उद्या तुझी ॲनिव्हर्सरी आहे का? ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं? आता इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी का हा वर्ड आला आणि शेवटीला जर क्वेश्चन मार्क आला तर ते सेंटेन्स समजायचं की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य आहे. अशा प्रश्नार्थक वाक्यामध्ये पहिल्यांदा आपण काय लिहित असतो? हेल्पिंग वर्ब. आता बघा, उद्या तुझी ॲनिव्हर्सरी आहे का? काच्या आधी काय आहे? जे असतं ते आपलं हेल्पिंग वर्ब असतं, बरोबर? इथे आहे आला आहे, आहेसाठी आपण इज घेतो म्हणून पहिल्यांदा आपण इज लिहिलं. इज लिहिल्यानंतर डोळे झाकून तुम्हाला तिथे इट लिहायचं आहे इजच्या नंतर, कारण आपला इथे जे पहिला पार्ट आपण आतापर्यंत जे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपला इट आहे, म्हणून आपला तो कर्ता झालेला आहे, म्हणून इथे इटच्या नंतर इट लिहायचा आहे. क्लिअर? हे झालं. आता त्याच्यानंतरचा पार्ट काय आहे? तुझी ॲनिव्हर्सरी. तुझी ॲनिव्हर्सरी. तुझीची इंग्लिश युअर आणि ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरीज. क्लिअर? आणि त्याच्यानंतरचा पार्ट आहे उद्या. उद्याची इंग्लिश टुमोरो. आपलं सेंटेन्स झालं इज इट युअर ॲनिव्हर्सरी टुमोरो. इज इट युअर ॲनिव्हर्सरी टुमोरो. क्लिअर? मी ज्या असेंटमध्ये बोलत आहे त्याच असेंटमध्ये तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची इंग्लिश बोलण्याची एक जी स्किल असते ती इम्प्रूव्ह होईल आणि जेवढं तुम्ही बोलाल तेवढी तुमची इंग्लिश स्ट्रॉंग होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मी परत परत ते सांगत आहे. त्यामुळे जे इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही वारंवार बघत राहा, नेहमी बघत राहा, ज्यामुळे तुम्हाला बोलण्याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होईल. नेक्स्ट सेंटेन्स आहे तिचा वाढदिवस असेल का? आपण गेस करतोय की तिचा वाढदिवस असेल का? शेवटी काल आहे आणि क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे सरळ सरळ हे सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. क्लिअर झालं? आता गाईज तुम्हाला मी सांगितलंय अशा सेंटेन्समध्ये पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब लिहायचा आहे आणि हेल्पिंग वर्ब कसं शोधायचं? इथे काच्या नंतरचा जो काही पार्ट आहे तो आपला हेल्पिंग वर्ब असतो. एवढं क्लिअर आहे? आता इथे काच्या नंतर कोणता पार्ट आहे? असेल. सेंटेन्स तर पहिले तुम्हाला डिवाइड करायचंच आहे बरं का. आणि असेलसाठी आपण काय लिहितो? विल बी. पण इथे थोडीशी एक ट्रिक आहे. पहिल्यांदा तुम्हाला विल लिहायचं आहे. इथे असेल आला आहे, इथे विल लिहायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इट लिहायचा आहे, आपला कर्ता म्हणजे सब्जेक्ट जो पहिला पार्ट आहे. इट लिहिल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला बी लिहायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला विल बी, आपण आता विल बीच्या मध्ये इट लिहायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा विल लिहा, नंतर इट लिहा, नंतर बी लिहा. क्लिअर? आता हे असेल काची इंग्लिश झाली विल इट बी. क्लिअर? तिच्यानंतरचा पार्ट आहे तिचा वाढदिवस. तिची इंग्लिश आहे हर आणि वाढदिवस बर्थडे. आपलं सेंटेन्स झालं विल इट बी हर बर्थडे. विल इट बी हर बर्थडे म्हणजे उद्या तिचा वाढदिवस असेल का आपण गेस करतोय. आय होप गाईज ही सगळी सेंटेन्स तुम्हाला समजत असतील आणि तुम्ही याचा अशा प्रकारे सेंटेन्स बनवून याची प्रॅक्टिससुद्धा खूप करणार आहात. क्लिअर? गाईज याची प्रॅक्टिस करायची आहे, फक्त याचा तुम्हाला अशी सेंटेन्स बनवण्यासाठी यूज करायचा आहे. याची सवय पाडून म्हणजे त्याची हॅबिट करून नाही घ्यायची आहे, एवढं लक्षात ठेवा. एकदा का तुम्हाला सेंटेन्स बनवण्याची टॅकल आली, ट्रिक आली की हे तुम्ही असं तुम्हाला करण्याची गरज नाही, आपोआप तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही फटाफट सेंटेन्स बनवू लागाल. फक्त तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे.